नमस्कार. आज आपण बहे गावामध्ये आहे. सुभाष भोसले यांच्या प्लॉटवरती. अ, या किती एकर क्षेत्र आहे हे सगळं मिळून आपण ट्रीटमेंट करतोय ते 3 एकर. 3 एकर क्षेत्रावरती, म्हणजे 3 एकरासाठी त्यांनी आपल्याला 24,000 रुपये दिलेले होते. हा प्लॉट आणि ह्याच्यानंतरचा आणखीन एक दुसरा प्लॉट आहे की ह्या सगळ्या टोटल क्षेत्रावरती अजून सुद्धा बरंचसं साहित्य शिल्लक असेल, परंतु ह्या क्षेत्रामध्ये नेमकं काय काय त्यांनी आतापर्यंत उत्पादनं घेतले आणि ऊस कशा पद्धतीनं आलेला आहे ह्यांच्या तोंडून आपण ते ऐकूया. नमस्ते. तुमची ओळख पहिल्यांदा सांगा. हनुमंत नागाव पुजारी. जरा थोडंच मोठ्यानं बोलायचं म्हणजे तिथं रेकॉर्डिंग. हनुमंत पुजारी हे त्यांच्या हे सगळं व्यवस्थापनाचं कार्यक्रम सुभाष भोसले साहेबांचे हे बघतात. अगदी सुरुवातीपासून ते ह्या प्रोसेसमध्ये आहेत. तर हे किती एकर क्षेत्र आहे आणि या क्षेत्रामध्ये आतापर्यंत आपण पिकं कोणती कोणती घेतली? 3 एकर आहे. हे 3 एकर क्षेत्र आहे. बरं, ह्याच्यामध्ये ह्या 3 एकर क्षेत्रामध्ये आपण भुईमुग किती उत्पादन काढलं? 40 पोती झाली. म्हणजे या क्षेत्रामध्ये आडसाली ऊसामध्ये पहिल्यांदा भुंड्यावरती त्यांनी 40 पोती 3 एकरमध्ये तिकडं आणि इकडं मिळून का फक्त ह्या क्षेत्रात? फक्त हे 2 एकर आहे ना? ह्या 2 एकर क्षेत्रामध्ये 40 पोती ऑलरेडी भुईमुगाच्या शेंगा पण काढलेल्या आहेत, घेतलेल्या आहेत, उत्पादन काढलेले आहेत. आणि अशा पद्धतीचा ऊस तुम्हाला आजच्या समोर आपल्या समोर दिसतोय. म्हणजे त्याच्यासाठी वेगळा खर्च नाही केलेला. याच आळवण्या आणि याच फवारण्या याच्यामध्ये वाचवून घेतलेल्या आहेत. आता जरा थोडंसं पुढे या. आपण ह्या ऊसाचं जरा थोडंसं बघायला गेलं तर आता सध्या या ऊसाचं शूटिंग करा. आता हे एका ठोमामध्ये एका ठोमामध्ये आपण बाहेरच्या बाजूचा ऊस बघतोय. 1 2 3 4 5 6 7 8 8 ते 9 8 बाहेरच्या बाजूला 8 फुटवे आहेत माझ्याकडे. 8 ते 9 फुटवे आहेत बाहेरच्या बाजूला. आज जसा जसा ऊस जाईल तसा त्या पद्धतीनं ऊस मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला वाढलेला दिसेल. सर्वसाधारण 1 2 3 4 5 6 7 आणि ह्याच्यामधली 8वी कांडी आहे. म्हणजे 8 महिन्याचा 8 कांड्याचा ऊस आज आपल्या समोर दिसतोय बाहेरच्या बाजूला, रस्त्याच्या शेजारीच आहे आपण उभं. तर हा सर्वसाधारण किती महिन्याचा ऊस आहे आता सध्या? जुलैमध्ये लागण केली. जुलै महिन्यामध्ये लागण केली. म्हणजे जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर, म्हणजे हा 5 महिन्याचा, आपण जास्तीत जास्त 5 ते 5.25 महिन्याचा ऊस म्हणू शकतो. ह्या अशा पद्धतीचा रिझल्ट आपण ह्या बहे गावामध्ये सगळ्यात पहिल्यांदा काढलेला आहे. या सर्व क्षेत्रासाठी त्यांनी फक्त आपल्याला 24,000 दिलेले होते. 8 त्रिक 24 बरोबर आहे. एकरी आपला 8,000 रुपये खर्च येतो. तुम्हाला मातीमध्ये आणि पिकामध्ये काय फरक दिसतोय? माती एकदम मऊ झालेली आहे, एकदम भुसभुशीत झालेली आहे. आणि पिकामध्ये अशा पद्धतीचा ऊस, अशा पद्धतीचं तेज पाण्याचं आहे. इथं आजूबाजूच्या प्लॉटमध्ये कोणाच्या दिसतंय का? ओके, ठीक आहे. तर तेज पण चांगल्या पद्धतीनं आहे, फुटवे पण अतिशय चांगल्या पद्धतीनं 2 मदार निघालेले आहेत. आणि आंतरपीक म्हणून ऑलरेडी 40 पोती शेंगा या क्षेत्रामध्ये ऑलरेडी त्यांनी घेतलेल्या आहेत. अतिशय चांगल्या पद्धतीचा रिझल्ट बहे गावामध्ये आपण काढून दिलेला आहे. तर इतर शेतकऱ्यांना काय सांगाल? वापरायला पाहिजे. चांगल्या पद्धतीचा आहे, जैविक आहे, हर्बल आहे, अतिशय सुंदर अशा पद्धतीचा. बरं, या पद्धतीची वाढवणं अजून साहित्य किती शिल्लक राहिलेलं आहे आपलं? अजून 2-3 फवारण्या आणि आळवणी किती होतील? आणखीन 2 आळवणी. म्हणजे आतापर्यंत फक्त 2 आळवणी घेतल्या ती आणि 3 फवारण्या झाल्या असतील, बरोबर ना? 3 फवारण्या झाल्या ती आतापर्यंत असा ऊस आणण्यासाठी. अजून आपल्याकडे नाही म्हटलं तरी 2 आळवणी शिल्लक आहेत. इथून पुढचे प्रत्येक 2 महिन्यातून एकदा घालायचे आहेत आणि 2 फवारण्या ह्याच्यावरती आता काटून कुटून बसवायच्या आहेत. तर निम्म्या साहित्यामध्ये म्हणजे फक्त 4 ते 4.5 हजार रुपये हा बेसिकचा पहिला खर्च झाला. नंतर वाढीच्यासाठीच आपला 4-4.5 हजाराचा खर्च. अशा पद्धतीचा हा प्लॉट आपण बहे गावामध्ये आणलेला आहे. आलेल्या रिझल्टवरती समाधानी आहे. नमस्ते. ओके, थँक्यू.